आता 12 खंडींचं महत्त्व म्हणजे प्रथम असं आहे, की गुरुजनांचं सांगणं आहे. अनुसरलेला पुरुष माहूर ह्या स्थानाकडे जाऊ शकत नाही किंवा तो जात नाहीये, मातापूर असल्यामुळे. परंतु ज्याही अनुसरलेल्या पुरुषांना दत्तात्रय प्रभूंचं दर्शन सहज प्राप्त व्हावं म्हणून विश्वनाथ व्यास बाळापूरकर यांनी 12 खांडींची स्थापना केली. आता ह्या 12 कोसामध्ये प्रत्येक ठिकाणी विश्वनाथ व्यासांनी भ्रमण करत-करत ज्या ठिकाणी त्यांना मयूर, सर्प ह्यातकी दहेलीला 32 लक्षणयुक्त श्रीमूर्तीचं त्यांना दर्शन झालं, असं काही पक्षकारांचं म्हणणं आहे. तर त्याचप्रमाणे ह्याही 12 खंडीला नामधारी, वासनिक, भिक्षुक बरेचसे आचार्यगण आपल्याला नामस्मरणालाही येतात आणि त्या ठिकाणी आपलं ध्यान एकत्रित करून परमेश्वराला शोधण्याचा प्रयत्न करतात. आणि परमेश्वराला शोधता-शोधता ह्या संपूर्ण 12 खंडीमध्ये आपल्या जीवनातील ब्रह्मविद्येचं अध्ययन करत अनेकांनाही ह्या मार्गावरती प्रेरित करतात आणि त्यांना नरकरूपी जे नरकाचे भयानक जो त्रास आहे, ह्या नरक रूपातून त्यांना परमेश्वरापर्यंत पाठवतात आणि 12 खंडींची